नमस्कार सगळ्या आमच्या प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या सगळ्या मित्रांनो, म्हापसा व्यापारी संघटनेतर्फे हांव सिद्धेश रावत सेक्रेटरी तुमच्या सगळ्यांचे स्वागत करता। आणि एकदम शॉर्ट नोटिसेचेर तुमी हांगा उपस्थित रावले आमच्या उलोवक त्या खातीर सगळ्यांक देव मना काळजाच्यान देव बरें करूं म्हणटा। आयची प्रेस कॉन्फरन्स घेवची एक पयलें उद्दिश्ट म्हणजे आता आमची कमिटी चेंज जाला, त्याच्या बद्दल तुमकां थोडी म्हायती दिवपाची आसली। तशेंच आता जी आदली कमिटी आसली पळय ती 2024 तेजो कार्यकाळ सोंपलो। तेजे उपरांत आदले कमिटीन अशें डिसायड केलें की जी फुडली कमिटी आसा पळय ती आमी इलेक्शन घेवन फुडें व्हरची। म्हणजे फर्स्ट टायम आमी एमएमएच्या हिस्ट्रीन म्हापसा व्यापारी संघटने हिस्ट्रीन आमी इलेक्शन घेतलें, इलेक्शन कंडक्ट जालें। त्या खातीर आमी श्री आशिष कारदोज आनी ॲडव्होकेट गुरुदत्त सावंत हे दोगांकूय आमी निवडणूक अधिकारी म्हणून नेमलेले। तेंच्यांनी बरेपैकी एक फ्री अँड फेअर अशें आसता पळय तो इलेक्शन प्रोसेस हँडल केलो आणि तेका आमच्या वेपारी बंधूंनी बरो प्रतिसाद दिलो। म्हणजे आम्ही अपेक्षा केली तेजेपेक्षा बरे संख्येन लोक येयले आणि मतदान केले। आणि एक आमकां कमिटीक 10 जाणांची आसली पळय ते 10 जाणांची कमिटी निवडून दिला। मागीर 26 तारीख हॉलिडे आसली त्या दिसा 26 जानेवारीक, तरी सुद्धा लोक मोठ्या प्रमाणात आमचे बंधू येयले, वेपारी बंधू, तेंचे आमचे वोटींग रायट्स आसले तो एक्झिक्यूट केलो। मागीर 27 तारीख आमची जी निवडून जाणी 10 जाणांची आमची कमिटी आसा पळय ती निवडून येयली। 27 तारीख आमची फॉर्मल मिटींग जाली फर्स्ट, आणि तेजे उपरांत आमी जे पोस्ट आसा पळय ते आमची त्या खातीर मिटींग जाल्ली। आमचो तो निवडणूक अधिकारी आसलो पळय तेणीच मिटींग कंडक्ट केल्ली आणि जे वेरियस आमचे जे पोस्ट आसात पळय पदाधिकारी आहा पळय ते आमी फिल केले। आणि आमची हिस्ट्री आसा की केन्ना आमी जे वेपारी आसात एक संघ आसात आमची म्युच्युअली सगळे अंडरस्टँडिंगान आमी हे पोस्ट फिल केतात। आमचे आदले प्रेसिडेंट आमच्या वांगडा बरोबर आसात आशिष शिरोडकर जी आणि श्रीपाद सावंत, हे दोगूय मिटिंगेक आमचे उपस्थित आसले। आणि तेंच्यांनी अशें ह्या फावटी मत व्यक्त केले की जे टीम आसा पळय ती यंग आसा म्हणून ह्या फावटी नेतृत्व आसा पळय ते एक यंग टीम सिलेक्ट करची। तेंच्यांनी आमी दोगूय तुमकां गायड म्हणून फाटसून रावता आणि तुमी ही संघटना फुडें व्हरची अशी तेंच्यांनी दोगांनी आपले विचार व्यक्त केले। तेज्याच प्रमाणे आमी ह्या फावटी नवीन कमिटी आसा पळय ती यंग सगळ्यांक चान्स दिवचो अशें ठरयलें। त्या आमी तुमकां आमची कमिटी आसा ती दोन आमची कमिटी आसा पळय 2025 ते 27 2 वर्सां खातीर आसतली। आणि आमचो अध्यक्ष म्हणून आमी निवड केला श्री जितेंद्र नारायण सुवाळे यांची। मागीर सेक्रेटरी म्हणून हांव स्वता काम करतलो सिद्धेश राऊत। मागीर आमचो ट्रेजरर म्हणून आमचे राजेश गावस हे काम करतले खजिनदार म्हणून। तसेच अनिश जोशी हे आमचे व्हायस प्रेसिडेंट आसतले, ते आता जॉईन जातले आमकां। मागीर आमचे जॉईंट सेक्रेटरी म्हणून रुपेश शिंदे काम करतले आणि बाकीची 5 जाणांचे एक्झिक्युटिव्ह मेंबर म्हणून आमची कमिटीन रावतले। तेतून श्री श्रीपाद सावंत आसात, आशिष शिरोडकर आसात, विशाल फळारी, वल्लभ मिशाळ आणि मुकुंद राऊळ हे 5 जाण एक्झिक्युटिव्ह मेंबर म्हणून आसतले। 10 जाणांची आमची कमिटी आसा आणि गेल्या फुडल्या 2 वर्सांक ही कमिटी काम करतली। सेक्रेटरीन तुमकां इलेक्शन प्रोसेसा बद्दल सगळें व्यवस्थीत सांगलें। आणि इलेक्शन आमचें सारको म्हणजे जे आमच्या कॉन्स्टिट्युशनान आसा पळय म्हणजे त्या प्रमाणे सगळें फॉलो करून व्यवस्थीत सारकें प्रोसेस सगळो सारको व्यवस्थीत जालो। आणि आमच्या फर्स्ट टायम आमच्या एमएमएच्या हिस्ट्रीन इलेक्शन जालें आणि सगळे म्हणजे इलेक्शन जावन आमची कमिटी काडली सगळ्या वेपाऱ्यांनी। सो आता कशें आहा आता दोन्ही आमचे माजी अध्यक्ष आहा पळय तेंच्यांनी आतां म्हाजेर विश्वास दाखयलो आणि हांव विश्वास दाखयलो की भाव एक बरें काम हें करून करतलो। आनी आमचे खूब विशय आसा, म्हणजे एक म्हणजे आमचे सामको व्हेरी इम्पॉर्टंट विशय आहा म्हणजे आमचे 2018 म्युन्सिपालिटीन आमचे रिन्युअल आसा पळय एग्रीमेंट, रिन्युअल एग्रीमेंट ते रिन्यू करूंक ना एग्रीमेंट। परत ट्रान्सफर थोडी शॉपां आहा ब्लड रिलेशन ते करूंक ना आणि ते PIL घातल्या कारणान तो प्रोसेसून मातसो अडकून उरला। सो आता आमचे हे कशें आहा की म्युन्सिपालिटीन ऑलमोस्ट आता 6 वर्सां जाली रिन्यू करूंक ना म्हणटकूच आता पयलीं कशें जालें की आशिष शिरोडकर अध्यक्ष आसतना आमी मातशे एग्रेसीव गेले म्हणजे हे करून म्हणजे म्युन्सिपालिटी करून मातशे हे करून मागीर दुसरे अध्यक्ष येयले तेन्ना आमी मातशे
स्लो गेले. पण कशें जालां आयच्या हितून आमच्या वेपाऱ्यांचे न्हू कामां म्हणटा ती जायना. म्युन्सिपाल्टी करतून आमकां पॉझिटिव्ह हे कांयच मेळना. सो आतां आमी अशें ठरयलां की आमी हे कशें आमची कमिटी जरी ही आतां लोकांनी आमकां निवडून दिली जाल्यार ह्यो आमचो मार्केट सामको व्हडलो आसा आणि हे आमकां 10 जाणांक न्हू आमी 10 जाण ते हे करून म्युन्सिपाल्टी कडेन हे करूं शकना. सो आमचे सगळे म्हाजे एज अ प्रेसिडंट सगळे आमच्या वेपारी बंधूंकडे एक अपील आसा की तेंच्यांनी प्रत्येक एका सपोज एक लायन आसा कितक्या हेजी एक 14 शॉपांची एक लायन आसा, एक 15 हेजी आसा जाल्यार त्या लायनीचो प्रत्येक एक वेपाऱ्यांनी आमच्या कमिटीक आनी सब कमिटी म्हणून जॉईन जावचे. म्हणजे हांव परत तेंच्याकडे मार्केटान भोंवोन परत हे करून आमची परत आनी मिटींग जातली तेन्ना हांव मागीर म्हाजे आनीक विचार मांडटलो आणि त्या प्रमाणे आमी आनीक सब कमिटी करून म्हणजे आता आमी 10 आसा सो आनीक लोकांक ऍड करून जे आमचे विषय जे म्युन्सिपाल्टी कडेन मांडूंक जाय पळय ते मागीर आमकां आनीक मातशे बऱ्या तरेन आमकां मांडूंक मेळटले. पर्सन आता अपॉइंट जालो न्ही तो फक्त तेंच्यांनी ते वांटून घालतात. आमकां फूल चेअरपर्सन मेळना. परत सीओ म्हणटा पळय तो आमकां फूल मेळना. म्हणजे तो एडिशनल कितें ते चार्ज घेवन आसता बरोबर अशें. मग आमी जेन्ना आमचो प्रश्न मांडटा पळय एक सीपी येता तिका आमी सगळं शिकयता बाबा हे अशें तशें ती शिकली न्हू तितके म्हणटा सीपी चेंज जाता. म्हणजे आमकां कशें जाय आमकां एक्च्युअली आमी आतां डिमांड करूंक सगळे म्हणजे म्हापशेकारांनी की आमकां सीपी 5 वर्सां खातीर जाय म्हणून. कित्याक आतां आमचो टायमूय वेस्ट जाता. आमी वेपारी आमी धंदो करतले काय आतां परत आमचे बारीक प्रश्न लागून आमकां 8 दिसांनी म्युन्सिपाल्टीन वयचें पडटा. पळय आतां ट्रेड लायसन आमचे हरशीं म्हणून आतां ट्रेड लायसन आमी इतकी वर्सां आमी धंदो करता. आजोबा जालो आतां वडील जाले आमचे आमी आतां 3rd जनरेशन तांकां खबर आसा कोण कितें धंदो करता कितें करता सगळो डेटा तेंचे कडेन आसा. तरी लायसन दिवपाक कितें जालां रिन्यू करपाक लायटन डायरेक्ट आमी वचून ती रिसीट भरली कितें ते फी आहा अमावंट भरलो रिसीव करूंक जाय न्हू ते तितूनय अडचण करता बारीक कामां. आमी वयता न्ही आतां तेच म्हणटा आमी हे करून आमी आमच्या तरेन आमी वयता. आतां पयलींची आमची कमिटी आसली पळय तेंच्यांनी पसून अध्यक्षान आपल्या कडेन आमी सगळे मर्चंट ब्रदर तेंच्यांनी आपल्या तरेन काम केले पण तेंच्यांनी प्रतिसाद दिवंक ना न्हू. आतां पळय आतां आमची न्यू कमिटी येयली लोक आमकां कितें म्हणटा अरे कितें रे तुमचो बाजार म्हणटा रस्ते बसून सारखे ना मरे म्हणटा तुमचे सगळ्या गांवांनी म्हणटा रस्ते जाले. पळय आतां एज अ प्रेसिडंट म्हाका काय हे ना न्हू कितें फायनान्शियलान बाबा हायर रोड करपाचो म्युन्सिपाल्टीन बाबा म्हाका कितें अमके म्हणजे गव्हर्मेंटान म्हाका पयशे दिल्या मार्केटाचो प्रेसिडंट म्हणून तूं बाबा चल हो पळय हे कर अशें ना. ही कामां आसा ती तेंच्यांनीच करूंक जाय न्हू. आमी कितें आमी फक्त तेंच्या कडेन मांडूंक शकता. आफ्टरवर्ड ऑथॉरिटी तांकांच आसा न्हू लास्टाक तेंच्यांनीच काम करूंक जाय. बाजार आमचो आसा पळय 1057 शॉपां आसा भितर. म्युन्सिपाल्टी तेजे ओनर त्यामुळे आमकां गव्हर्मेंटाचो सपोर्ट हो मागीर लागता पयलीं म्युन्सिपाल्टीचो सपोर्ट लागता. तुमी जर पळयले जाल्यार हांव पयलो मुद्दो आमचो सगळ्यांचो आसा तो एग्रीमेंट रिन्यू जायना. म्हणजे सीएमान सांगले 30 मार्च पर्यंत माननीय सीएमान सांगले की 30 मार्च पर्यंत फाटल्या रिन्युअल जातले म्हणून. इलेक्शन आयल्यामुळे कोड ऑफ कंडक्ट असल्यामुळे पेंडिंग दवरले. आयरनी इतकी रिन्युअल सुरू केले एव्हरी ऑर्डिनरी मिटींग 2 महिन्यांनी जाता भितून 40 शॉपा हे 2 इन्स्टॉलमेंटान रिन्युअल केले. आता प्रश्न किरो येता की 40च शॉपा कित्याक केली. आता हो विषय येताना हो येता बाजार ऍडमिनिस्ट्रेशनाकडे येता म्हणटकरी बाकीची ही जी शॉपा आसा पळय ती केन्ना करतले. म्हणजे पळोवपाक गेलेले 1057 म्हटले पळय शॉपा ती जर आमी 3 वर्सांनी रिन्यू करतले जाल्यार ह्या स्पिडीन कितले अराउंड 680 शॉप्स जातले 3 वर्सांनी. म्हणजे परत बॅकलॉगूच उरतलो. सो हे इंटेन्शन आसा पळय म्युन्सिपाल्टीच्या ऑफिसरांचे ते रॉंग आसा. जी कितें रिन्युअल जावंक जाय शॉपा ती इमिडिएटली जावंक जाय. आनी आमी आतां ही कमिटी नवीन आमी बसून मिटींग करून लोकांक घेवन परत आतां हालचाल करची पडटली की आमचे रिन्युअल जे जावंक जाय पळय ते एक टाइम फ्रेमान जावंक जाय. म्हणजे 2 महिन्या भितर आमचे रिन्युअल जावंक जाय. कारण वेळ पडलेल्या चेअरपर्सनाचे मिटिंगेन पयर असो आरोप प्रतिआरोप जालो की 4 काय 3 शॉपा ट्रान्सफर करपाक चेअरपर्सनाच्या नांवान खंय ना खंय एलिगेशनां जाली. पण ती 3 शॉपा पर्सनली फॅमिली रिलेटेड आसा जाल्यार ती करपाक तांकां टायम आसा. म्हणजे आमच्या वेपाऱ्यांचे बाकीची शॉपा हे करपाक टायम मेळना तांकां असो अर्थ जालो तो. सो आमी पर्सनली वचून फुडें एक्शन हे करता. आमी ओगी बसून रावचे ना. आनी तुमचो सगळ्यांचो सपोर्ट आमकां जाय
कित्याक 1057 शॉप ओनर्स आसात अक्रॉस स्पॅन ऑलमोस्ट बार्देसांत आमी सगळे कव्हर जाता, म्हापशानूच न्ही, पण सगळ्या जाणांकडे ही मेसेज पावपा खातीर आनी पब्लिकाकडे हो विशय हाडपा खातीर हो तुमचो सहकार्य जाय. आमी वेपारी एक्च्युअली लोकांक खातीर कंझ्युमरां खातीर एक मिडिएटर करता. आमी सगळो माल हाडून स्टॉक अप करून आमी दिता आनी लोकांक बाजारांत येवपाक खूब उमेद आसा, कारण ते ऑनलायनाचोच विशयाचेर सगळेच जाण ना. पण ह्या हिशोबान कितें जाता, इट इज अ इकोसिस्टम. ती इकॉनॉमी जी चलता म्हापशाची ती आमी सुरळीत व्हरूंक जाय जाल्यार आमकां सगळ्यांचो सपोर्ट जाय. म्हणून हो पयलो प्रेस कॉन्फरन्स. पण आमी तुमचे म्हणणे असलेले प्रमाणे आमी कितें करतले जाल्यार आमी जे कितें जाय ते करतले, आमी बसून घेवचे ना. आमकां खबर आसा आमी वी आर लेजिटिमेट शॉपकिपर्स. आमचो ड्यू आसा रिन्युअल करपाचो, तो रिन्युअल करून घेतलो. विथ रिगार्ड्स टू रोड्स आनी इन्फ्रास्ट्रक्चर सगळीकडे हॉट मिक्सिंग किंवा पॅचवर्क चल्ला, फक्त बाजारांत जायना. आमी आतां वेळ प्रसंगी आमी चेअरपर्सनाकडे मोर्चा व्हरपाची बी तयारी करतले आनी होच विशय आमी डेमोक्रेटीक सेटअपानूच वचचे पडले आनी तेच्या भायर काय कितें करूं शकना. आमी विचारचो पडटलो आमकां. आमचो लोकल MLA तुमकां सपोर्ट आहा तेजो फूल सपोर्ट आसा. आमकां फाटल्या फावटी जेन्ना तुमच्या रिकॉर्डाक आसतले की सीएम सर जेन्ना येयल्ले ट्रेडर्स वेलफेअर बोर्डचे मिटींग जी सिरसाट हॉलान जाली, तेन्ना सगळ्या वेपाऱ्यांच्या समोर सीएमान जेन्ना सांगले की आमचे बाजारा खातीर स्पेशल लक्ष दवरून जे जाय ते मेंटेनन्स बी करतले, सीएमान सांगल्या उपरांत आमदाराक ते कंपल्शन उरतातूच आनी आमदारानूय कमिटमेंट दिल्लेले की आपूण लक्ष घालतलो म्हणून. सो हांगासर प्रॉब्लम आसा तो म्युनिसिपॅलिटीचेर कावन्सिलर्स आसा पळय तेंच्या बद्दल. आय बिलीव कावन्सिलर्स आर नॉट इंटरेस्टेड इन द वेलफेअर ऑफ द मार्केट. माझे तरी म्हणणे अशें आसा, कावन्सिलर्स आर नॉट टेकिंग द लीड. आता मागीर त्याचो कॅस्केडिंग इफेक्ट आमदाराक बसता तो नक्कीच आसा. तुझ्या प्रश्नाचे उत्तरूय तशेंच म्हाका दिसता बरोबर आसा. आता गेले 6 वर्सां कमिटीन आसा. आम्ही प्रत्येक वेळा निवेदन दिता आणि आमचे प्रश्न आहा ते त्यांच्या कडेन मांडटा. पण ते अनफॉर्च्युनेटली ते जे निवेदन दिता पळय तेजे व्हडलेशें काम कांय जायना. आमकां सहकार्य मेळोंक जाय म्युनिसिपालिटीन तेजें जायना. आता आमचो मेन मुद्दे आसा पळय, आता TVC. आता बाजारात आमच्या वेंडर आसात पळय, आमचे वेपारी अधिकृत वेपारी आमी आसात पळय, आमी भाडे भरता म्युनिसिपालिटीचे, सगळे टॅक्सीस भरता, जे लागता पळय गव्हर्नमेंटाक ते सगळे आमी भरता आणि लिगली बिझनेस करतात. आता बाजारात कोणी येता आणि खंयसरूय बसता. जे आमी मागला की TVC करची, आमी कोणाक आता आमचे जसे पट आसा तसे वेंडरांचे पट आसा. वेंडरांक आमी म्हणटा तांकां काडूं नाकात, पण तांकां व्यवस्थित बसयात. वेंडरांक आय कार्ड इश्यू करात. कोणी कोणाकूय बसोवप मातशें दिवप न्हू, म्हणजे फ्री मार्केट जावंक जायना. त्यांचे एक रिस्ट्रिक्शन आसपाक जाय. तो खंय बसता तेजी एरिया मार्क करून दिवची. आमचे साडे मागणी आसात तेंची एरिया मार्क करून दिवची. आता पळय थोडे वेंडर इतके हायटीक लायतात जी भाटली शॉपां आसा पळय दिसत ना. म्हणजे आमी अधिकृत वेपारी थोडे भाडे बोलून आमचे शॉपां दिसना. जो वेंडर तो डेली 50 रुपये दिता काय आनी कितें दिता ते खबर ना आमकां. तो वेंडर दिता पळय तो तेका चड प्रेफरन्स दिता म्युनिसिपालिटी, असो आमचो आरोप आसा. की आमचे एज अ कमिटी आमचे पयले हित आसा आमचे वेपाऱ्यांचे हित पळोवप, नाल्यार आमचे वेपारी आमच्या फाटल्यान रावचे ना. म्हणजे आमी प्रश्न मांडटाना सगळ्यात पयलीं आमी प्रेफरन्स दितले आमच्या वेपाऱ्यांक, मागीर वेंडर आमी वेंडराक विरोध करिना. आमचे पॉट आसा तशें तेंचे पॉट आसा. आमी म्हणटा गव्हर्नमेंटा कडेन जे म्युनिसिपालिटी TVC इम्प्लिमेंट करची, हो पयलो प्रश्न. दुसरे प्रश्न आसा आमचो जो आतां आमचे तुमकां खबर पार्किंगेचो प्रश्न आसा. तेच्या पेक्षा म्हत्वाचो प्रश्न म्हणजे आमचे रिन्युअल जावंक ना. आमचे ट्रेड लायसन्साचे जावपूच ना. तेच्या पेक्षा व्हडलो विशय म्हणजे आता आमचो लीज एग्रीमेंटाचे रिन्युअल जावंक ना. आता 2018 लास्ट आमचे सगळ्यांचे चडशे जाणांचे लीज एग्रीमेंट सोंपला आणि तेन्ना पासून आता आयज 25 साल उजाडला. आज 20-25 वर्सां जाली एग्रीमेंटूच करना म्युनिसिपालिटी. आमी व्हरून एप्लिकेशन दिता की बाबा ही आमचे लीज एग्रीमेंट रिन्यू करचे. कितें तरी निमतां सांगून म्युनिसिपालिटी आमचे लीज एग्रीमेंट करिना. कित्याक करिना तो तांकां आमकां आतां प्रश्न विचारचो पडटलो. आता हेच्या बद्दल आनी आता तुमकां याद आसा खबर ना की CM आमच्या म्हापशान येयल्ले. आमी एक ट्रेडर्स मीट ऑर्गनायज केल्लो. त्या खातीर आमचे माननीय मुख्यमंत्री येयल्ले, म्हापशेचे आमदार उपस्थित आसले. तेन्ना आमच्या माजी अध्यक्षान बऱ्यापैकी आमचे सगळे आमी सगळे मेळून त्यांच्या फुड्यान एक निवेदन दिल्ले, सगळे प्रश्न मांडलेले. आणि माननीय मुख्यमंत्र्यान आमकां आश्वासन दिल्लें की मार्च 31च्या पयलीं तुमचे सगळे प्रॉब्लेम्स आसा ते सॉल्व करता. पण अनफॉर्च्युनेटली ते एकूय आमची मागणी आसले पण ते जावंक ना. तसे अख्ख्या वर्ल्डाचे ट्युरिस्ट मुद्दाम मार्केट पळोवंक येता. पण अनफॉर्च्युनेटली तेंचे येयले का तेंचे जे भ्रम निराश जाता मार्केट पळोवन पळय ते आमकां कळटा. एज आमी बाजारान आसता कस्टमराचे फीडबॅक आसता पळय तो आमकां कळटा. आता इंटरनॅशनल ट्युरिस्ट येतात पळय ते केन्नाच आपलो कचरो रस्त्यार उडयनात, ते डस्टबीन सोदतात.
बाजारात डस्टबीन नसता, रस्त्याच्यो फातरी आसा पळय त्यो सारक्यो लावंक ना, रस्त्यांक खड्डे पडला, मग कस्टमर चलतलो जाल्यार तांकां बरे भशेन चलपाक मेळना. जे पळय तूं सांगता न्हू, जे पळय तुमची समस्या आसा फ्रॉम रायट टायम फ्रॉम पयलींच ताण जेन्ना करताले. अशीच त्याच्या पयलीं आमी प्रत्येक वेळा हीच निवडणूक दिता आनी अनफॉर्च्युनेटली तेतून काय आमकां जाय तसो प्रतिसाद मेळना. आतां एक तुमकां एग्जाम्पल दिता. आतां रस्ते घोणचे पडला पळय, बाजारांतली 2 लायनी अश्यो आसात की ज्यांच्यांनी ते आमी वेपारी आसा पळय तेंच्यांनी स्वताच आपल्या दारान कॉन्क्रीट घालून रोड केलो. ही आमच्या एक्चुअली ही म्युन्सिपालिटी खातीर लाजीरवाणी गोष्ट आसा आनी हेच्या फुडें अशेंच जातलें. म्हापशांत जी समस्या आहा पळय, समजा म्युन्सिपालिटी काय काम करिना जाल्यार लोकूच येवन ते काम करतले आनी हे हेतून म्युन्सिपालिटीची कमीपणा दिसता. आमी निवेदन दिता, आमी मागणी करता आनी अशेंच चालू आसा. तुम्ही म्हणटा ते बरोबर आसा.